नमस्कार मंडळी, मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत अप्पर पोलीस संचालनालय यांच्यामध्ये या ठिकाणी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यामध्ये मित्र तुम्हाला गट क सार्वत्रिक सर्व सेवा रिक्त पदांची या ठिकाणी जाहिरात असणार आहेत. त्यासाठी एकूण 16 जागेसाठी पदभरती असून या ठिकाणी 81,800 ते 1,32,300 दरम्यानचा पगार सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी मित्रांनो कोण अप्लाय करायचं, कसं अप्लाय करायचं, बाकी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असंच म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आजचा हा सुरू करू. तर मित्रांनो या ठिकाणी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला अप्पर पोलीस महासंचालनालय गुन्हे अन्वय विभागांतर्गत तुम्हाला महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याद्वारे तुम्हाला पदभरती असणार आहे. यासाठी मित्रांनो जर बघितलं तर अप्पर पोलीस महासंचालनालय गुन्हे अन्वय विभागातील महाराष्ट्र राज्य पुणे अधिपत्याखालील गट क सार्वजनिक 16 जागांसाठी पदभरती असणार आहे. त्यासाठी जर पाहिले तर सरळ सेवेने कोट्यातून या ठिकाणी तुम्हाला पदभरती असणार. त्यासाठी मागासवर्गीय आणि खुला प्रवाहासाठी सुद्धा आरक्षण असणार. त्यासाठी पे स्केल पात्रता या ठिकाणी आपण पाहणार आहोत. यामध्ये एकूण एकच पोस्ट आहेत. पदाचं नाव आहे सहाय्यक शासकीय दस्तऐवजी परिषद. एकूण 16 जागा असणार आहेत. त्यासाठी एस 15 मध्ये 21,800 ते 1,32,300 दरम्यानचा पगार सुद्धा तुम्हाला असणार आहे. त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल्स जर बघितल्या तर mahacid.go.in वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जर हा फॉर्म बघितला तर 10/2/2026 सकाळी 10 वाजल्यापासून ते 11/3/2026 रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी हा फॉर्म भरू शकता. यासाठी मित्रांनो जी काही पदभरती असणार त्यासाठी किती पे स्केल पात्र असणार आहेत आणि वयोमर्यादा काय असणार ते पाहणार आहोत. पदाचं नाव आहे सहाय्यक शासकीय दस्तऐवजी परिषद. सर्व सेवा पदभरती 16 जागा असणार आहेत. वेतन श्रेणी असणार आहेत 21,800 ते 1,32,300 दरम्यान. एकूण 16 जागा असणार आहेत. त्यासाठी साठी एक जागा, त्याचबरोबर भजक साठी एक, भजड साठी एक, एमओ साठी 5, एसीबीसी 3, ईडब्ल्यूएस 3 आणि ओपन झोन जागेसाठी पदभरती असणार आहे. त्यासाठी सर्व जागांसाठी 9 जागा आहे. महिलांसाठी 5 जागा आहेत. माजी सैनिकांसाठी 1 जागा, अंशकाली पदवीधरांसाठी 1 जागा, 16 जागांसाठी तुम्हाला आरक्षण असणार आहे. त्याचबरोबर सहाय्यक शासकीय दस्तऐवजी परिषद यातून का समांतर आरक्षणामध्ये नमूद केलेल्या तक्त्यानुसार राहील. त्याचमध्ये तक्त्यामध्ये दर्शवलेली माहिती या ठिकाणी त्याचबरोबर आरक्षणाबाबत कोणतेही शक्यता नाकारता येत नाहीत व पदाकरता नियुक्ती ही खालील अर्हता धारण करण्यासाठी नामनिर्देशित करण्यात येणार आहेत. म्हणजे या ठिकाणी जी काही योग्य आरक्षण आहे त्यानुसार तुमची एक्झाम आणि जागा असणार. त्यासाठी शैक्षणिक अर्हता असणार आहे. मित्रांनो पहिले आहे तो मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी. मुख्य विषय लागणार आहेत रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र उपविषय मधून किमान प्रथम व द्वितीय श्रेणी लागणार आहे. त्याचबरोबर नसेल तर तुम्हाला न्यायसंगीत विज्ञान शाखेचे बेसिक फॉरेन्सिक सायन्स सुद्धा लागणार आहे. त्याचबरोबर MSc आणि मराठी हिंदी भाषेचं नॉलेज सुद्धा लागणार आहे. त्यासाठी शारीरिक पात्रता असणार आहे. मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र असणाऱ्या गृह विभागामार्फत जी काही फिजिकल क्वालिफिकेशन असते त्यासाठी लागणार आहे. त्यासाठी मित्रांनो वयोमर्यादा असणार. मित्रांनो तुम्हाला वयोमर्यादा बघितली तर 11/3/2026 रोजी वयोमर्यादा असणार आहेत. ओपनचं वयोमर्यादा किमान 18 ते 38 वर्ष असणार आहे. कास्ट असणार ते 18 ते 23 वर्ष तुम्ही अप्लाय करायचे आहेत. अंशकालीनसाठी 55 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करायचे. माजी सैनिकांसाठी रिटायरमेंट 3 वर्ष तुम्ही अप्लाय करायचं आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सर्व शासकीय नियमानुसार आरक्षण असणार. त्यामध्ये पहिल्यांदा महिलांचं आरक्षण आहे, ईडब्ल्यूएस आरक्षण आहे. असे सगळे आरक्षण तुम्हाला शासकीय नियमानुसार असणं आवश्यक राहणार. त्याचबरोबर काही मध्ये या ठिकाणी खेळाडू, महिला प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन हे सगळं आरक्षण असणार आहे. त्याचबरोबर जे उमेदवार नॉन क्रिमिनल मध्ये येतात त्यांना नॉन क्रिमिनल सुद्धा आरक्षण असणार आहे. त्यासाठी मित्रांनो ही पोस्ट सहाय्यक शासकीय दस्तऐवज परिषद एखाद्या या ठिकाणी जी काही कॉम्प्युटर बेस एक्झाम होणार त्यामध्ये परीक्षा स्वरूप असणार आहेत. अर्धा उमेदवारांनी या ऑनलाईन पद्धतीची 200 गुणाची एक्झाम असणार आहे. त्यासाठी भाग 1 मध्ये 120 गुण असणार आहेत. बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत आणि भाग 2 मध्ये 80 गुणाची निरीक्षण चाचणी तुम्हाला असणार आहे. त्याचबरोबर सदर निरीक्षण चाचणीमध्ये दिलेल्या प्रश्नाची उत्तरे तुलनात्मक पद्धती तुमची असणार आहेत. त्याचबरोबर भाग 1 120 व बहुपर्यायी असणार आहेत. त्याचबरोबर एका प्रश्नात 2 मार्क असणार आहेत. मराठी इंग्रजीमधून तुमचे बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत. त्यासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, इंग्रजी, मराठी, संगणक सामान्य विषय राहणार आहेत. त्याचबरोबर पुढचा आहे तो एकूण गुण 20 गुणाची एक्झाम असणार आहेत. 120 मिनिटाचा तुम्हाला वेळ असणार आहे.
त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी क्वालिफाय झाला तर गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना आणि उमेदवारांना आरक्षणानुसार तुम्हाला पदासाठी प्रमाणपत्र पडताळणीसाठी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येणार आहे. ह्या सगळ्या डिटेल्स बघितले तर mahaseri.go.in या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहायला मिळणार. त्यासाठी मित्रांनो काही नियम अटी शर्ती सुद्धा आहेत. उमेदवारांकडे डोमासेल असणं आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थ्यांसाठी कास्टमध्ये येतात, उदाहरणार्थ विद्यार्थी NTB NTC आणि ओबीसी असेल तर त्यांना नॉन क्रिमिनल सुद्धा लागणार आहे. त्याचबरोबर SC BC असेल ते सुद्धा नॉन क्रिमिनल लागणार आहे. त्याचबरोबर इतर आरक्षण असणार त्यामध्ये प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, मायसैनिक, दिव्यांग यापैकी एकाच वेळी 2 समांतर आरक्षणाचा नोंद अर्जात करता येणार नाही. यामध्ये एकाच संवर्गातील जे आरक्षण तुम्हाला असं आहे. त्याचबरोबर फॉर्मवर जाताना मोबाईल नंबर, मेल ID या ठिकाणी तुम्हाला योग्य वाचक सुद्धा लिहायचा आहे. त्याचबरोबर समांतर आरक्षण पात्र उमेदवारांनी प्रमाणपत्राची पडताळणी त्या संबंधित विभागाकडून घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर चित्र प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे. त्याचबरोबर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे. आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकात तुमच्या ठिकाणी असणं आवश्यक राहणार. त्यासाठी प्रवेश शुल्क असणार मित्र तुम्हाला पदाचं नाव शासकीय सहाय्यक शासकीय दस्तावेज परीक्षण असणार आहेत. ओपनची फी 1000 रुपये असणार आहेत. कास्टसाठी 900 रुपये तुम्हाला फी असणार आहेत. माजी सैनिकांसाठी कोणतीही फी नसणार आहे. यासाठी मित्रांनो काही नियम व अटी सुद्धा आहेत. त्यामध्ये मित्रांनो सदर भरती प्रक्रिया ही निवड समितीच्या निर्णय असणार आहे. त्याचबरोबर सदर भरती प्रक्रियेदरम्यान कोणती अनुसूचित वशिलेबाजी वगैरे काही चालणार नाही. त्याचबरोबर भरती प्रक्रियेदरम्यान पदाची संख्या वाढ किंवा घट केली किंवा अंशतः बदल करणे हे सगळे अधिकार या ठिकाणी निवड समितीला असणार आहे. त्यासाठी महत्वाची टीप आहेत. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज उत्तीर्ण व सर्व पदासाठी निष्क्रिय असून आवश्यक असलेले सर्व बाकी या ठिकाणी तुम्हाला द्यायचे आहेत. त्या प्रस्तुत पदाकरता फक्त अधिकृत वेबसाईटद्वारे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. भरती प्रक्रियेदरम्यान तुम्हाला होणारं इजा व नुकसानी स्वतः जबाबदार राहायचं आहे. ओके, तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्र राज्य या ठिकाणी अपर महासंचालक गुन्हे अनुवेश CID पदाची एक नवीन जाहिरात पाहिली. व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.